योजना याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्थिती कोणती झाली नव्हती. आता 2100 देताना स्थिती होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल आणि विधानसभा अध्यक्षाची निवड मुंबईच्या अधिवेशनात करण्यात? विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू. कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. सोनू श्रीवास्तव देखिए ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता. इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था. 2009 में भी करीब 9 दिन का डिले था. तो कई बार हम लोगों को ये समझ लेना पड़ेगा कि कोएलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं. एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय की पार्टी को करना है. कोएलिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है. वो कंसल्टेशन हमने किया है. करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किया है. वो कितने अभी हम नहीं बताएंगे, वो पार्टियां बताएंगी, फिर मुझे पूछूंगा. और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है. कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे. तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हुए. प्रवीण राऊत सीएम साहेब, मागील महायुतीच्या सरकारमध्ये 3 पक्ष होते. त्या 3 पक्षाकडे जे विभाग होते ते विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार? थोडे बहुत बदल होऊ शकतात. फार बदल होतील असं नाही. थोडे बहुत बदल होतील. धर्मेंद्र जोरे नमस्कार सर. पूर्वीच्या 2014 आणि 1900 वेळी आपलं जे शेड्यूल आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी धरलं जातं. यावेळी तुमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही कायदे सेवा दिली होती. आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात काही असेल त्याची जर आज मला घोषणा करायची असेल तर आम्हाला सांगा तर उद्यापासून आम्हाला काहीतरी काही गोष्टी आहेत डोक्यात. अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे. हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो. आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकल्याने होत नाही. अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात. त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती. पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल. जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे. या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात
त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असेल. दिनेश मौर्या. सर, यहाँ सर 5 साल आपके संघर्ष में परिश्रम भी रहे और आज जब आप सिग्नेचर कर रहे थे तो किन भावों से गुजर रहे थे उस बारे में बताइए. एक दूसरा क्रिश्चियन डिसिप्लिन बहुत जरूरी हो इस कार्यकाल में, तो उस चुनौती से निपटने के लिए क्या क्या. देखिए, मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है, उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए 5 लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है. पहली साइन वो मैंने की हुई है. और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले 10 सालों से 2.5 साल में विपक्ष का नेता रहा, लेकिन 7.5 साल में सरकार में रहा, तो सरकार का अनुभव भी बहुत है. किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है, मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर, जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है. और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है, क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं. तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है. और जहां तक फिस्कल डिसिप्लिन का सवाल है, तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा, क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है. देखिए, क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में, दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं, लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने 4 गुना 5 गुना बढ़ाया है, जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है, क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है. इसके सोशल रिटर्न भी होते हैं, इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं, लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है. तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा, हम उसको करेंगे. सदानंद खोपकर. पूर्वीचं जे तो महाराष्ट्र आपण पाहिला होता, 2014 नंतरचा 2024 10 वर्षाचा काळ म्हणजे तसा फार मोठा काळ गेलेला आहे. या 2024 नंतरच्या महाराष्ट्राकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे, मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील, माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं. त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाही, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की 2 पक्षांमध्ये किंवा 2 नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. की महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये, हा माझा प्रयत्न असेल.